फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत. त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून, विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे. बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तानवर, पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत, भूमिगत झालेले आहेत वगैरे. हे युद्ध सुरू आहे. पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही. त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल. सर, विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जो रजू आहे तो देशाला परवडणारा आहे का? कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले. असं आम्ही कडे म्हणतो. मोदी म्हणालेत ना युद्धाची भाषा. युद्धाची भाषा कोणी केली? युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली का त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली. राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत, काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत. घरात घुसून मारू. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले? चुन चुन कर मारेंगे. अडवलंय कोणी? चुन चुन कर मारो ना. ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना. खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री. जे हत्याकांड घडलंय काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य आहे. का ठेवलंय? 27 जणांचे जे हत्याकांड झालाय त्याला राज्यातले 6 जण आहेत. त्याला जबाबदार अमित शहा. ते काय चुनचुनके मारू करतात. आमचे लोक चुनचुनकर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषयी कीव आहे. त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारने. तुम्ही विरोधी पक्ष तुम्ही पण विरोधात आहात ना? मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना. मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय. सर्वपक्षीय बैठकीत सुद्धा मांडली. आम्ही गांडू नाही. हा देश महत्वाचा. या देशावर जर नुसते बोलघोडे राज्य करणार असते, चुन चुनके मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहताय, काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर. 27 जणांचं दुःख किती मोठं आहे. साधा एक माझी अमुक जरी मेला तरी 3 दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो. अर्धा झेंडा अर्धा. परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सरकारी कार्यक्रम रद्द करतो.